प्राध्यापक लक्ष्मण हटके साहब, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जगन्नाथ भुजबळ साहब, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात हदगाव येथे ओबीसी समाज आक्रमक घोषणाबाजी करत केली निदर्शने। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाविरोधात ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। कारण नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी करत हदगाव तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा जो हट्ट आहे की ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आपण जर पाहिलं तर सर्व नैसर्गिक साधन सामग्री त्यांच्याकडे आहेत, संस्था त्यांच्याकडे आहेत, कारखाने त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं नोकरीमधलं जर आपण प्रमाण पाहिलं तर जवळपास 50% जवळपास त्यांची मुलं नोकरीमध्ये आहेत। असं असतानाही ओबीसीतूनच आरक्षण का? कारण का त्यांच्याकडे SC-BC आहे, त्याच्यानंतर EWS आहे, हे सर्व आरक्षण असताना त्यांना ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे? हा सर्वात मोठा प्रश्न हा आमचा ओबीसी समाजाला पडलेला आहे। आणि भारतीय जे संविधान आहे, संविधानामध्ये आरक्षण कशासाठी आहे याची स्पष्ट व्याख्या आहे। त्या व्याख्येमध्ये मराठा समाज कुठे बसतो? म्हणजे झुंडशाहीच्या जोरावर आणि संख्येच्या बळावर संविधानाला डावलून जर मनोज जरांगे ओबीसीतून जर आरक्षण मागत असेल आणि शासन पण तशा प्रकारचा जर विचार करत असेल तर सकल ओबीसी समाज हा त्यांचा जो मनसुबा आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि जर समजा शासनाने तशा प्रकारचा जर निर्णय झाला तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण होईल आणि ते उद्रेक जर थांबवायचं असेल शासनाला तर जे EWS आरक्षण आहे, SC-BC आरक्षण आहे तेच मराठा समाजासाठी कायम ठेवावं। अन्यथा ओबीसी समाज जे आहे आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं जे उपोषण आहे ते उपोषण येत्या 1 ते 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हाऊ एनी कंडिशन त्या ठिकाणी पोलिसाच्या बळाचा वापर संविधानिक करून त्यांचं उपोषण उठवायला पाहिजे। जर उपोषण जर नाही उठलं तर ओबीसी समाजामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या भीतीच्या वातावरणामुळं आज जो समाज घरामध्ये बसलेला आहे तो समाज पुढे चालून 1-2 दिवसामध्ये रस्त्यावरती उतरेल आणि त्यावेळेस या शासनाला, या प्रशासनाला परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेलेली दिसेल। म्हणून मनोज जरांगेचं उपोषण 1 ते 2 दिवसामध्ये उठवायला पाहिजे। हदगाव तहसील या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। निवेदन यासाठी की ओबीसी समाजामध्ये आज काही समाज बांधव आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा हट्टास करून मुंबई या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर किंवा आझाद मैदानावरती बसलेले आहेत। परंतु अखंड ओबीसी समाजाची मागणी अशी आहे की आमच्यामध्ये देऊ नका। आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर तुम्ही आरक्षण द्या, परंतु अदर बॅकवर्ड कास्ट या समाजातील जे बॅकवर्ड लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी करू नका। कारण पहिलाच हा वंचित उपेक्षित समाज आहे, गावखेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे। आज कुठेतरी आम्हाला थोडंसं सामाजिक प्रतिनिधित्व त्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळते। उद्या जर ते जरी गेलं आमचं तर काय राहिले? गावचा सरपंच होऊ शकत नाही, पंचायत समिती सदस्य होऊ शकत नाही, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही, आमदार आणि खासदार तर आम्हाला स्वप्न देखील पडत नाहीत, ते प्रस्थापितच आहेत। आणि ज्या ठिकाणी आमचे थोडे बहुत लोक निवडून जातात ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे जर आरक्षण त्यांना दिलं गेलं तर त्या ठिकाणी आमचं नुकसान होणार आहे। 100% आमचं राजकीय तर गेलंच, राजकीय गेलं, नोकरीमध्ये जाणार, शिक्षणामध्ये जाणार। म्हणजे जे पहिलेच काही ग्राउंड लेवलला लोक आहेत त्यांच्यावरती शासनाच्या माध्यमातून थोड्याफार स्कीम भेटतात, शासनाच्या माध्यमातून थोडंफार काही मदत होते, ती देखील 100% बंद होणार। आणि हे जर असं चालत राहिलं तर 100% मी तुम्हाला सांगतो ओबीसीचा उद्रेक या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर जर पाहिलं तर पहिल्याच ओबीसीच्या ताटात काही नाही,
जसं प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब सांगतात की या राज्याची अर्थव्यवस्था या राज्याचा अर्थमंत्री मांडते त्यावेळेस आम्हाला 1% देखील मिळत नाही, हे आमच्यावरती सर्वप्रथम अन्याय आहे. या राज्याच्या अर्थव्यवस्थेतून जर आम्हाला काही पहिलंच भेटत नाही आणि त्यात जर घुसखोरी होत असेल तर त्या अजिबात ओबीसी समाज खपून घेणार नाही, कोणाच्याही दादागिरीला बळी पडणार नाही, कोणाच्याही झुंडशाहीला दबणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये ओबीसी समाज हा तितक्याच ताकदीने रस्त्यावरती उतरून जिसकी जैसी भाषा होगी उसकी वैसे भाषा में बोली में जवाब दिया जाएगा. आज मुंबई येथे जरांगे पाटील यांचं जे उपोषण चालू आहे, जे त्यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे की मराठा समाजाचा जो महाराष्ट्रातला व्हॉल्यूम आहे तो ओबीसीच्या तुलनेत बरोबर आहे आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही बाब नाकारलेली आहे. आज सूतगिरण्या जर पाहिल्या तर कोणाच्या आहेत, साखर कारखाने कोणाचे आहेत, शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर सामाजिक मागासलेपण जे सिद्ध होते, जे सामाजिक मागासलेपण जे आहे ते सिद्ध होत नाही. म्हणून ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देता येणार नाही. आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसीच्या प्रवर्गातून त्यांना आरक्षण देऊ नका. कारण आमचा जो समाज आहे तो छोट्या छोट्या समूहामध्ये विभागलेला आहे आणि त्या छोट्या समूहातूनच आताच आमचा समाज प्रगती करायला लागलाय. आम्ही जरी रक्ताचे छत्रपतीच्या वारसदार नसलो तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत एवढं बोलतो. आणि मी शासनाला विनंती करतो की आमच्या ओबीसीला धक्का न लावता जरांगे पाटलांना आरक्षण द्यावं.